क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्यात अभोणा पोलिसांची धडक कारवाई। वीरशेत जंगलातील मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा। कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या अवैध मटका जुगारावर अभोणा पोलीस स्टेशनच्या पथकाने धडक कारवाई करत वीरशेत शिवारातील जंगलात छापा टाकला। महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या वीरशेत गावाजवळ ही कारवाई करण्यात आली। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वीरशेत गावाजवळील घनदाट जंगल परिसरात मिलन टाइम नावाने मटका जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती अभोणा पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पथक तयार करून जंगलात सापळा रचण्यात आला। पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच पळापळ उडाली। काही संशयित अंधार आणि जंगलाचा फायदा घेत पसार झाले। मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली। रोख रक्कम 1300 रुपये, मटक्याच्या चिठ्ठ्या, आकडेमोड लिहिलेले कागद, इतर जुगार साहित्य मिळून आले। महाराष्ट्र गुजरात सीमेलगतचा डोंगराळ व जंगल परिसर अवैध धंद्यांसाठी पोषक ठरत असल्याची चर्चा आहे। मात्र अभोणा पोलिसांनी थेट जंगलात जाऊन केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून यामागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। तालुक्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी त्वरित माहिती द्यावी, दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी केले। अभोणा पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात असून पुढील काळात अशा अवैध धंद्यांवर आणखी कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।